रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा विठ्ठल विठ्ठल। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी, सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरू प्रथमं
चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि बरनौ रघुबर बिमल यश जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री संताजी माथा चरणा खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन् मदगन्धलब्धमधुप व्यालोलगण्डस्थलं दन्ताघातविदारितारिरुधिरै सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग
जगद्वंदनीय परम पावनीय भगवान श्री हरिनारायणाचे पांडुरंगाचे एकनिष्ठ अत्यंत अतिप्रिय लाडके असणारे एकनिष्ठ संत श्रेष्ठ भक्त संत नामदेवरायांचा सर्वांचा पाठ असणारा अतिपरिचयाचा आणि अगदी 2च चरणाचा अत्यंत सुंदर असा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अत्यंत आनंदाची भगवान परमेश्वराच्या कृपेनं अभिभूत असणारी ही गोष्ट म्हणजे आपलं गाव आव्हाणे आणि या आव्हाणे गावामध्ये भगवान परमेश्वराचं साक्षात देवस्थान असणारं जागृत देवस्थान असणारं या ठिकाणी भगवान श्री गणेशा बघा कोणत्याही कामाचा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा जीवनामध्ये आपण काय करत असतो श्री गणेशा सुरुवात कुठे करतो श्री गणेशा आणि भगवान गणेश म्हणजे या गावामध्ये स्वयंभू अवतरित झालेले आहेत म्हणजे हे गावच कशाचं आहे श्री गणेशाचं आहे म्हणजेच प्रारंभीचं गाव आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात इथे होते आणि सुरुवात झाली तर त्याचा शेवटही आनंदातच असतो आणि भगवान परमेश्वराच्या कृपेनं गेली 34 वर्षापासून या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सालाबाद प्रमाणेच याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेनं समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने त्याचबरोबर श्री गणेश भजनी मंडळ व हरिभक्तपरायण केशव महाराज गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या गावामध्ये लाभलेलं अत्यंत भगवंताचे जे बघा जवळचे भक्त असतात ना त्यांच्या जवळ गेलं की देव काय फार जास्त आपल्या बाहेर नसतो फार दूर नसतो आणि या गावाला लाभलेले हरिभक्तपरायण सोमेश्वर महाराज गवळी आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण निलेश महाराज वाणी वैष्णव सेवा आश्रम बुऱ्हाणपूर तर अशा प्रकारे या पंचक्रोशीला लाभलेले संत मंडळी तर बघा एवढं आनंदाची ही गोष्ट आहे आणि या आनंदाच्याच आनंदामध्ये भर पाडण्याकरता भगवान परमात्म्याच्या कृपेने माझ्या वाटेला आलेली ही आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा गेल्या 1 महिन्यापूर्वी आज 9 तारीख आहे ना 9 मे आणि 9 एप्रिलला अमरापूरमध्ये कार्यक्रम होता गुढीपाडव्याच्या दिवशी तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्यापैकी समस्त मंडळी जवळपास उपस्थित होते आणि त्याचमध्ये त्या ठिकाणी श्रीमान झाडे साहेबांचं त्या ठिकाणी आग्रह झाला की कार्यक्रम ठेवायचा म्हणे माताजींचा तिकडे ऐकला तर आपल्या गावामध्येही त्यांना नक्कीच बोलवायचं आणि त्या अनुषंगाने येत्या जवळजवळ 1.5 दशक झालं जसं अमरापूर ग्रामस्थांचं फार अपार असं प्रेम ज्या ठिकाणी माझ्या गुरु महाराजांना मिळतं आणि त्याच प्रेमाच्या पोटी आज या ठिकाणी या सेवेलाही आज निवडलेलं आहे भगवंताच्या कृपेनं बघा आज एक खूप विशेष अशी गोष्ट प्रसन्नता यामुळे वाटते कारण की निवडलेला जो अभंग आहे कोणाच्याही अपरिचयाचा नाही बरोबर आहे चाल बदलली म्हणून समजायचं नाही की आपल्याला अभंग येत नाही कारण आपल्याला एकच चाल माहित आहे कोणती एकच चाल माहित आहे आपल्याला आणि आपल्याकडे चाल थोडीशी बदलली ती आलापात गैली छान ठाई म्हटले तुम्ही महाराज मंडळी आणि असं वाटलं तुम्हाला की काहीतरी वेगळा अभंग आहे परंतु वेगळं काही नाहीये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आबाल वृद्धापर्यंत प्रत्येकाला कंठस्थ असणारा हा 2 चरणाचा अभंग आहे आणि हा अभंग कधी म्हटला जातो भगवान परमात्म्याची आरती करतो ना आपण कधी करतो बाकी जाऊ द्या हो बाकी देवाची आरती नाही निदान गणपतीची आरती सर्वांना येते आणि गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये पार केला जातो साजरा केला जातो मोठा सण आहे तो आपल्या सर्वांच्या करता आणि भगवान गणेशाची आरती झाली की लगेचच घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे पाठ हे सर्वांना कोणाला पाठ नाही तरी हात वर करायचे सगळ्यांना पाठ नका कष्ट घेऊ हात खालीच ठेवा पाठ असल्यावर काही त्रास नाही बघा अभंग अत्यंत सुंदर आहे आणि निवडण्याचं कारणही हेच आहे की आज भगवान गणपतीच्या गावामध्ये सेवा करतोय आणि तीच सेवा करायची जी सगळे लोक आतापर्यंत करत आले आहेत
आपण अभंग म्हणतो, घालीन लोटांगण वंदीन चरण, परंतु या अभंगाचा अर्थ काय आहे? आम्ही म्हणतो हे खरं आहे, पण का म्हणायचं, आरती नंतरच का म्हणायचं, आणि याचा अर्थ काय आहे हे मात्र बहुधा लोकांना ठाऊक नाहीये, आणि ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण हे का म्हणतो. मग गणपतीच्या गावामध्ये राहतो म्हणून हा अभंग आपल्याला समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अभंग आहे, घालीन लोटांगण वंदीन चरण, पुढे डोळ्यानं पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. नामदेव राय सांगतात, काय म्हणतात की देवा मी काय करेल तुझं, म्हणतात तुझ्याकडे मी आलो की तुला लोटांगण घालीन, म्हणजे तुला मी नमस्कार करील देवा. अच्छा नामदेवा, अजून पुढे काय करशील बरं? नामदेव राय सांगतात, मी लोटांगण नुसतं घालणार नाही, तुझी चरणवंदना देखील करेल, तुझ्या चरणाचा दास बनून जाईल, तुझ्या श्री चरणांजवळ बसून तुझी सेवा करेल. वंदीन चरण, आणि नंतर काय करणार आहे, म्हणजे डोळ्यानं मी डोळे उघडे ठेवील आणि डोळ्याद्वारे तुझ्या रूपाला पाहिल, आणि जेव्हा तुझं रूप डोळ्या वाटे अंतःकरणामध्ये प्रविष्ट होईल त्यानंतर मी तुला प्रेमानं आलिंगन देईल, प्रेमे आलिंगिन. त्यानंतर ज्ञान परिपूर्ण झालं, आता भावपूर्ण तुझी पूजा करेल. अशा प्रकारे माझं संपूर्ण जीवन मी तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या पूजेमध्ये, तुझ्या दर्शनामध्येच स्वतःला वाहून टाकील. अशा प्रकारे ह्या अभंगाचा हा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल बघा, अनेक रस्ते असतात, कुठेही जायचं म्हटलं की रस्ते अनेक. जसं नगरला जायचंय, नगरला जाण्याकरता एकच रस्ता नाहीये ना, एक हायवे जर सोडला तर बाकी कच्चे कवळे रस्ते असतीलच ना, बाकी रस्ते पण आहेत, तोही एक रस्ता आहे. आणि कोणीही कोणत्याही रस्त्याने जरी गेला, चालतच राहिला तर नगरला नक्की पोहोचणार आहे. याचा अर्थ रस्ते अनेक जरी असले तरी पोहोचण्याचं जे ठिकाण आहे, गंतव्य स्थान जे आहे ते एकच आहे. आणि अशा प्रकारे शास्त्रकार सांगतात की बघा बाबांनो, भगवान परमात्मा हे सर्व प्राण्यांचं गंतव्य स्थान आहे. म्हणजे जसं आपण प्रवासाला लागतो, कुठेतरी जाण्याचं आपल्या मागे उद्देश असतं. जसं समजा तुम्ही बसमध्ये बसले, कंडक्टरने विचारलं तुम्हाला कुठे जायचंय, कोणत्या गावाला जायचंय, तुम्ही म्हणणं आम्हाला माहित नाही. मग कुठलं तिकीट देणार कंडक्टर बिचारा, तुम्हाला माहीतच नाही कुठल्या गावाला जायचंय. मग पहिलं जाणं निश्चित पाहिजे, जन्माला आपण आलो आणि मृत्यूपर्यंत आपण प्रवास करत आहोत, आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला माहीतच नाहीये की आपला प्रवास नेमका चाललाय कुठे. प्रवास तर नक्कीच चाललेला आहे, कारण एकंदरीत दिवस चाललेलेच आहेत, काळ चाललेलाच आहे, निरंतर गतिमान आहे, याला कोणी थांबवू शकत नाही. काहीही करू शकतो, परंतु गेलेला क्षण परत आणू शकत नाही. मग हा जो चाललेला प्रवास आहे हा नेमका कुठे जात आहे, कुठे जायला पाहिजे हे आपल्याला पहिलं माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नामदेव राय सांगतात की भगवान परमात्म्याच्याच ओढीनं प्रत्येक जीव चालत असतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरे, आकाशामधून पडलेला प्रत्येक थेंब जसं त्याची ओढ असते, कुठे जायची आहे, सागरामध्ये, समुद्राकडे त्याची ओढ आहे. का बरं स्वाभाविक ओढ समुद्राकडे का? त्याचं कारण असं आहे की पाण्याचा थेंब आणि समुद्रामध्ये असलेलं पाणी या दोन्ही मध्ये काहीही फरक नाही. भगवान परमात्म्याची ही कृपा आहे, आपल्याला एका गोष्टीमधून शिकवत जातात. त्याचा स्वभाव का आहे,
समुद्राकडे जाण्याचा, कारण त्याचा उद्भवच तिथून आहे. पाण्याचा, पावसाच्या पाण्याचा जो थेंब आहे त्याचा जन्म समुद्रापासून झालेला आहे. कारण तुम्हाला ते जलचक्र माहित असेल ना, कसं होतं. आता या गरमीच्या दिवसामध्ये, उन्हामध्ये काय होतं, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाण्याची वाफ तयार होते आणि ती वाफ जेव्हा जड होते ढगाच्या रूपामध्ये, पावसाच्या पाण्याच्या थेंबाच्या रूपामध्ये ती जमिनीवरती पडते. तर हे जलचक्र आहे. जे पाऊस पडतो त्याची निर्मिती देखील समुद्रामध्ये झालेली आहे आणि म्हणूनच त्या जलमय असणाऱ्या त्या पाण्याच्या थेंबाला आपल्या वास्तविक रूपाकडे, म्हणजे आपल्या उत्पत्ती केंद्राकडे स्वाभाविक ओढ आहे. तसं म्हटलंय की जसा मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्याबरोबर काय होतं, त्याची स्वाभाविक ओढ आहे कुठे, आपल्या जन्म घालणाऱ्याच्या कडे. आणि आपल्याला जन्म घालणारा कोण आहे, समस्त सकळ चराचर प्राणी जेवढे उद्भव घेतात ते सर्वचे सर्व भगवंताच्या मधूनच आलेले आहेत. म्हणून याला विश्व म्हणतात. विश्व म्हणजे काय, जे प्रवेश करण्याचा ज्याचा स्वभाव आहे ते आहे विश्व. प्रवेश कुठे करतं, भगवंताच्या मध्ये. जसं भगवान कृष्णाचं रूप पाहून त्या ठिकाणी अर्जुनाने बोललेलं आहे देवाला की तू विश्व आहे, कारण समस्त चराचर तुझ्यामध्ये प्रवेश करत आहे हे मला दिसतंय. हे जे युद्ध चालू आहे या युद्धामध्ये वस्तुतः हे सगळेच्या सगळे लोक अगोदरच मेलेले आहेत आणि या मेलेल्यांना मी मारायला निघालो आणि मग यांना मेलो असं समजून मी खुश होतो की माझी भ्रांती आहे. वस्तुतः देवा या सर्वांना तू आधीच मारलेलं आहे आणि हे सगळे तुझ्यामधून जन्म घेतात आणि तुझ्यामध्येच जाऊन परत मिळतात. म्हणजे बघा, आपण विचार करतो की या जगामध्ये जन्माला आल्यानंतर एक स्वाभाविक प्राण्याचा प्रवास भगवंताकडे आहे. सरळ सरळ भगवंताचं नाव का घेतलं बरं तुम्ही, त्याचं कारण असं आहे बघा. या इथं बसलेल्या सगळ्यांना जर एक प्रश्न विचारला की बाबांनो तुम्हाला सुख पाहिजे आहे का दुःख पाहिजे आहे, तर तुम्ही काय उत्तर देणार? दुःख पाहिजे. कुणाला पाहिजे का दुःख? ते म्हणत दुःख कशाला पाहिजे महाराज, आमच्याकडे खूप आहे, तुम्हाला पाहिजे असलं तर देतो. असं आहे का तुमच्याकडे? अरे दुःख सगळ्यांच्याकडे आहे. आपल्याला वाटतं की नाही माझ्याचकडे, आणि कदाचित माझ्याकडे जरा जास्तच आहे, शेजाऱ्याकडे थोडंसं कमी आहे, पण तसं काही नाही महाराज. एक गोष्ट सांगू तुम्हाला, एखाद्या टेबलवर जर समोर एखादा मोठा टेबल मांडला आणि तुम्हाला सगळ्यांना म्हटलं एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी आपले आपले दुःखाचं गाठोडं बांधा आणि टेबलवर आणून ठेवा. सगळ्यांनी तसंच केलं. टेबलवरती आता काय, सगळं दुःखच दुःख आहे. त्या सगळ्यांना म्हटलं आता एक काम करा की या सगळ्या दुःखामधून जे दुःख तुम्हाला आवडतं ते उचला. आता काय करणार? फिरून आले, सगळ्या टेबलला प्रदक्षिणा घातली आणि परत आपलंच दुःख उचललं आणि निघून गेला. का? कारण आपल्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख जास्त भयानक आहे. आपलं दुःख ठीक आहे, बाकीच्यांचं आणखी भयंकर आहे. आणि याचा अर्थ असा होतो, स्वाभाविक मनुष्याला नव्हे तर एका छोट्याशा मुंगी किड्यापासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला केवळ सुखाची इच्छा आहे. आणि हे सुख जसं जन्माला आल्याबरोबर प्राणी शोधत असतो. जसं जन्माला आला तसा प्रवास केवळ सुखाच्याच दिशेने त्याचा सुरू होतो. म्हणून महाराज सांगताय की बाबा जन्माला आल्याबरोबर सुख शोधतो. त्याचं कारण असं आहे कारण की तुझा जन्म सुखामधून झालेला आहे. तू स्वतः सुख स्वरूप आहे आणि म्हणून त्या सुखामध्ये तुला जाऊन मिळायचं असल्यामुळे तू केवळ सुखच इच्छा करत आहे. आणि परमात्मा जो आहे तो साक्षात सुख स्वरूप आहे. जसं आहे यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. भगवान सांगताय की यावानर्थ उदपाने, उदपाने म्हणजे जे पाण्याची ठिकाणं आहेत, जसं सरोवर आहे, तलाव आहे, नदी आहे, कुठे विहीर आहे, आदी आदी अमुक तमुक, हे सगळं जे काही आहे ते छोट्या छोट्या स्वरूपामध्ये जरी असलं, या सगळ्यांचं उद्गमस्थान समुद्रच आहे आणि हे सगळे शेवटी समुद्रामध्येच जाऊन मिळतात. सगळं काही वेगळं वेगळं असलं तरी समुद्र हा यांचा केंद्रबिंदू आहे, यांचा आश्रयस्थान आहे. भगवान परमात्मा देखील संपूर्ण चराचरामध्ये जिकडे तुम्हाला सुख दिसतं या सगळ्या सुखाचा केंद्रबिंदू नवे नवे परमात्मा या सगळ्या सुखाचा स्रोत आहे.
माझा पांडुरंग सारिका रे, माझा पांडुरंग भगवान परमात्मा ही सुखाचा सिंधू आहे. तो पांडुरंग परमेश्वरच समस्त सुखाची राशी आहे आणि आपल्या सगळ्यांना जे काही सुख मिळतं हे सगळं तिथूनच आलेलं आहे. जसं सूर्यनारायण ऊर्जेचा स्रोत आहे, तद्वत परमात्मा सुखाचा स्रोत आहे, आनंदाचा सिंधू आहे. मग त्याच्याकडून आलेला हा जो आनंद आपल्याला मिळत आहे तो असा थोडा थोडा आणि वाटून घेण्यापेक्षा पूर्णपणे आनंदामध्ये जर आपण डुबून गेलो, त्याच्यामध्येच मिळून गेलो तर त्या रूपाला प्राप्त होऊन जाऊ, त्याच्यामध्ये एक रूप समरस होऊन जाऊ. म्हणून भगवान परमात्म्याच्या प्रती तसं समर्पण, तशा प्रकारची त्याची सेवा हे सगळं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, म्हणून तर या दुःख नाशाच्या म्हणजे दुःखाची निवृत्ती करण्याच्याच पाठीमागे साधू लोक लागले. जसं नारदजी महाराज आले, अनेक ऋषीमुनी आले आणि त्यांनी एक नजर फिरवली सगळ्या जगावरती आणि बघितलं की अरे बाबा, या लोकांच्याकडे काही असो नाही तर नसो, पण सगळ्याकडे दुःख मात्र भरपूर आहे. त्यांच्याकडे सुख नाही पण दुःख आहे आणि त्यांना गरज कशाची आहे? सुखाची आहे. मग यांना दुःख नष्ट करून यांच्याकडे सुख मिळावं, यांना सुखी करावं, अशा प्रकारे काहीतरी उपाय आहे का? म्हणून संत महापुरुषांनी शास्त्र तयार केलं. तसे वेद काही अपौरुषेय आहेत, वेदाला कुठल्या पुरुषाने रचलेलं नाहीये, हे अपौरुषेय आहे. परंतु ऋषी मुनींनी याला विभक्त केलं, वाटलं आणि शाखा शाखा करून अनेक लोकांना कळेल त्या प्रकारे त्या ठिकाणी सर्वांची विभक्त वाटणी केली. असंच नाही तर या वेदाच्या आधारावरती अनेक शास्त्र इतरही लिहिली गेली. जसं आपल्याकडे आहे ना काय चहुवेदी जाण शाही शास्त्रे 18 पुराणे हरिसी. बघा, जसं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. आपल्याला काय पाहिजे? समजा दुधामधून तूप निघतं, हे खरं आहे, परंतु दूध तुपाचं काम करत नाही. जसं तुम्हाला म्हटलं साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे आणि मग तूप नाही म्हणून दूध वापरू, काय फरक पडतो बरं? दूध वापरलं तर मग तूप तर दुधामधूनच निघलेलं आहे, तेच वापरलं तर काय फरक पडतं? तसं चालत नाही महाराज. त्याच्याकरता त्या नवनीताचं मंथन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे सार आहे त्याला ग्रहण करायचं आहे, असाराला त्याग करायचा आहे. मग जे शास्त्र आपल्या सर्वांच्या करता अत्यंत हितकर आहे त्याचं चिंतन केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या करता जे शास्त्र लिहिलं गेलं ते म्हणजे वेदांत शास्त्र. कारण की जे बाकीची दर्शनशास्त्र आहेत ना, जे 6 दर्शन आपण म्हणतो, तर त्या 6ही दर्शनांपैकी 5 दर्शनांचं खंडन करून अंतिम जे वेदांत दर्शन आहे त्याचं मंडन करणं हे त्या ठिकाणी शास्त्राचं ध्येय आहे. आणि भगवान शंकराचार्यांच्या पासून तर आतापर्यंतच्या सर्व संत मंडळींनी हे कार्य केलं. बघा, अनेक संप्रदाय जरी असले तरी सगळ्या संप्रदायांचा एकमात्र हेतू हा आहे की लोकांचं दुःख नष्ट करायचं, त्यांना सुखी करायचं. मग त्यांना सुखी करायचं असेल तर वेदांत सांगावं लागेल, अद्वैत सांगावं लागेल. द्वैतामध्ये खरं दुःख आहे. कारण आपली भांडणं कधी होतात महाराज? आपण म्हणतो ना भांडी आपटले, भांड्याचा आवाज कधी येतो? कधी येतो? भांड्याला भांड लागलं तर भांड्याचा आवाज येतो ना.
मग दुसरं भांड आहे म्हणून भांड्याला भांड लागतं, पण भांडच एक आहे महाराज, त्याच्यामुळे बाकीचे काही भांड होणार नाहीये. बरोबर आहे. तुम्ही घरामध्ये एकुलता एक माणूस आहे, भांडायला कुणी नाहीच तुमच्या सोबत घरात, तर भांडण होण्याची काही कारण आहेत का? भांडण का होतं? आपल्या व्यतिरिक्त दुसरा कुणीतरी असतो म्हणून भांडण होतं. जर दुसरा नाहीच जगामध्ये तर भांडण व्हायचं काही कारण नाही. आणि संत महापुरुषांनी या अद्वैत तत्वाला जाणलं की द्वैत नाही म्हणजे माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही, केवळ मीच आहे. तुझ्या रूपामध्ये मीच आहे, तुमच्या रूपामध्ये मीच आहे, या माता भगिनींच्या रूपामध्ये मीच आहे, या समस्त चराचरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक स्थावर जंगम असो, चर असो अथवा अचर असो, प्रत्येकाच्या रूपामध्ये मीच विराजमान आहे. अंतर्बाह्य कसा? जसा बर्फाचा गोळा आहे, त्या बर्फाच्या गोळ्याला चारही दिशांनी, 10 दिशांनी पाहिलं तरी काय दिसतं? बर्फात काय भरलेलं आहे? दगड माती भरलेत का? काय भरलं असतं बर्फामध्ये? पाणी भरलेलं आहे. त्याच प्रकारे सगळ्या जगामध्ये केवळ परमात्मा भरलेला आहे आणि त्याच परमात्म्याचं रूप म्हणजे मी आहे, या सगळ्या रूपामध्ये तोच आहे. अशा प्रकारे प्रत्येगात्म चैतन्य परमात्म्याचा अनुभव ज्याला होतो तो अद्वैत रूपामध्ये प्रतिष्ठित होतो. त्याच्याकरता दुसरा नाहीच. जर दुसरा नाही तर मग मी भांडण कोणासोबत करू? कारण की तुम्ही मीच आहे. मग तुमच्या सोबत भांडण म्हणजे मी माझ्यासोबत भांडण आहे. आणि कोण माणूस बरं स्वतःशी भांडण करतो? तो माणूस करतो ज्याच्या आतमध्ये 2 प्रवृत्ती आहे, जे आसुरी आणि दैवी. दैवी आणि आसुरी प्रवृत्तीमध्ये सदा सर्वदा भांडण असतं. आपल्या आतमध्ये आहे ती प्रवृत्ती. मग आसुरी प्रवृत्तीला पूर्णतः खंडित करून दैवी प्रवृत्तीला स्थापित करणं ही भगवान परमात्म्याची वास्तविक सेवा संत महापुरुष निरंतर करत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये हे वेदांत प्रतिष्ठित असतं. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला बघा, अनेक संत मंडळींनी अनेक प्रकारची अनेक विशेष अशी मतं स्थापित केली, पण या सगळ्यांच्या मताचं एकमात्र गंतव्य स्थान तेच आहे, ते म्हणजे सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती. आणि कसं निवृत्ती? पण अशी तशी नाही, आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे एकदा दुःख गेलं की कायमचंच गेलं. एकदा गेलं की परत यायचं. जसं समजा तुमचं डोकं दुखलं, ताप आला थोडा थोडा, तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला म्हटले ताप आला, डॉक्टरनी गोळी दिली, म्हणे गोळी खा आता बरं वाटेल. मग गोळी खाऊन ताप उतरला महाराज, उतरतोच नाही का, गोळीचा पावर असतो. पण असं होत नाही की डॉक्टर गॅरंटी देईल आता आयुष्यात परत दुसऱ्यांदा तुम्हाला ताप येणार नाही, अशी काही गॅरंटी देत नाही. तसं शास्त्र गॅरंटी देते, तुम्हाला विश्वास देते की एकदा संत मंडळींचं तुम्ही ऐकलं आणि त्यांच्या उपदेशाचं अनुकरण केलं तर काय होईल? दुःखाची निवृत्ती होऊन जाईल. ती कशी? आत्यंतिक. एकदा दुःख गेलं की परत येणार नाही. आणि त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून ते अनुभवात्मक ज्ञान आपल्याला देतात. मग अशा प्रकारे संत महापुरुष सांगतात की देवा तुझी अशा प्रकारे मी निरंतर सेवा करेल. आणि कशी केली पाहिजे? महाराज सांगतात अभंगाच्या
महाराज सांगतात की देवा तू मला जन्माला घातलेलं आहे ना, आणि मग या जन्माचं मी सार्थक करेल. नामदेवराया बघा, शास्त्र जर ऐकायचं असेल ना तर एक बाजू नाही ऐकायची बरं का. कारण की जसं एखाद्या गाडीचं म्हणा किंवा बैलगाडीची दोन्ही चाकं महत्वाची असतात, बरोबर आहे ना. एक चाक जर तुटून पडलं तर बैलगाडीची काय अवस्था होईल. हा काय होतं, त्याच्याकरता दोन्ही चाक सारखी चालली पाहिजे. एक चाक वाकडं जरी चाललं तरी सुद्धा काय होतं, बैलगाडी थोडीशी हलायला लागते. शास्त्र तसंच म्हणते की शास्त्राची एक बाजू ऐकायची आणि एक बाजू ऐकायचीच नाही, ग्रहणच करायची नाही असं नाही. म्हणजे जी बाजू आपल्याला पटते, आपल्या अनुकूल आहे ती ऐकायची. याला एकदेशी वेदांत म्हणतात. एकदेशी म्हणजे जे आपल्याला जमतं तेवढं करायचं, जे जमत नाही मग ते काही नाही, ते ऐकायचंच नाही. मग म्हणजे असं नाही अनुकूल पाहून शास्त्र नाही, शास्त्र शास्त्र आहे. मग याच्यामध्ये नामदेवरायांना लोकांनी प्रश्न विचारले, महाराज असं कसं म्हणतात, तुमची संत मंडळी अनेक प्रमाण देतात, जसं तुम्ही काय म्हणाले, वेदांत कशा करता आहे, दुःखाचं खंडन करायला. आणि मुळात दुःखाचं कारण काय आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या. जन्म घ्यायचा म्हणजेच वास्तविक दुःखाचं कारण आहे. जन्म मिळणं हेच दुःख आहे महाराज. म्हणून जन्मापासून कायमची सुटका मिळणं हे सुखाचं स्थान आहे. म्हणून आम्हाला परत जन्म नको आहे. आणि तुम्ही सांगतात ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. बघा, एकीकडे शास्त्राने सांगितलंय की पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. प्रश्नाचं उत्तरच देऊन टाकलं. आधी आपला प्रश्नच ऐकून घ्या. त्या ठिकाणी नामदेवरायांच्याकडे आणि अनेक संत मंडळींच्याकडे काही भक्त लोक जातात आणि महाराज तुम्ही एकीकडे म्हणतात की जन्म फार दुःखाचं कारण आहे. कारण की बघा, आत्महत्या करणारा माणूस पण का आत्महत्या करतो, दुःख आहे म्हणून. जीवन संपवून टाकतो, त्याला वाटतं मी जिवंत आहे म्हणून दुःख आहे. एकदाचा का मी मेलो की दुःख संपलं. अच्छा, दुःख संपलं हे त्यालाही कळतं की जीवन आहे म्हणून दुःख आहे, पण दुःख निवृत्त करण्याची त्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. आणि ही पद्धत जी आहे आपली चाललेली ही
संतांनी दाखवलेली ही पद्धत बरोबर आहे. म्हणजे जन्म घेणं आणि जन्माला येऊन जीवन जगणं हेच दुःखाचं कारण आहे. आणि मग जन्माला न येणं म्हणजे सुख मिळणं आहे. मग महाराज एकीकडे तुम्ही जन्माला दुःख सांगतायत आणि एकीकडे म्हणतात ना, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. महाराज तुम्ही एकीकडे गर्भवासी होण्याची प्रार्थना करता आणि वरून म्हणतात की देवा गर्भवास जर मला मिळाला तरी चालेल, त्या ठिकाणी मला काय मिळते, सुखे घालावे आम्हासी, त्यामध्येही मला सुख आहे. म्हणजे बघा तुकोबारायांनी सरळ सरळ काय केलं, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान म्हणजेच मोक्षाला म्हणजेच मुक्तीला नको म्हटलेला आहे, निषेध केलेला आहे. निषेध कोण करू शकतं बरं? आपल्यासारख्या लोकांनी जर म्हटलं ना मला ब्रह्मज्ञान नकोय, लोक हसतील आणि म्हणते अरे तुला ब्रह्मज्ञान द्यायला कोण मोकळंय, वरून तू म्हणतोय नकोय. जसं तुम्ही पंक्तीला बसले जेवायला आणि समजा तुम्हाला बेसन भाकरी वगैरे वाढायचं काम चाललेलं आहे आणि तेवढ्यात एखाद्याने म्हणायचं नको 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 मला गुलाबजाम नको. अरे बाबा पंक्तीमध्ये गुलाबजाम वाढतच नाहीये कोणी आणि वरून तू काय म्हणतो गुलाबजाम नकोय. नाहीच तर कुठून वाढायचंय तुला. तसं आपण म्हणलं मला ब्रह्मज्ञान नको, अरे तुला कोण द्यायला मोकळंय? ब्रह्मज्ञान काही गावचा भाजीपाला आहे का? असं काही सहज मिळत नाही. हे तुकोबाराय बोलू शकतात कारण ते अधिकारी महापुरुष आहेत. त्यांनी जीवनामध्ये अशा प्रकारे साध्य मिळवलेलं आहे आणि याही पुढचं सांगू हे अवतारी आहेत. त्यांना जन्म घ्यायची गरज नाहीये. पुन्हा आम्हा सगळ्यांच्या उद्धारा करता हे संत मंडळी आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता या संत महापुरुषांनी अवतार घेतलेला आहे. जसे तुकोबारायांनी अवतार घेतलाय आणि ते म्हणू शकतात की मला ब्रह्मज्ञान नको, ही त्यांची ज्ञानोत्तर भक्ती दिसते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ते निषेध करू शकतात. अप्राप्त गोष्टीचा निषेध होत नाही, जे आधीच प्राप्त आहे त्याला निषेध करू शकतो. कारण की तुकोबाराय काय आणि नामदेवराय काय आणि बाकी संत मंडळी काय, या सर्वांनी देवाकडे परत परत जन्म मागितला. कारण ते काय म्हणतात, त्यांना जर विचारलं महाराज जन्म घेऊन तुम्ही करणार तरी काय बरं, काय या जन्माचं सार्थक करणार आहे? महाराजही सांगतात ना, गुण गाईन आवडी जन्माला येऊन, देवा तू मला पहिला जन्म तर घाल, मग काय करणार मी? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.
मी परत परत जन्म घेईल, तुझी सेवा पांडुरंगा, घालीन लोटांगण बंदीन चरण. देवा तुझ्या श्री चरणांची वंदना करेल आणि तुला लोटांगण घालेल. बघा पहिल्या चरणामध्ये काय बोललंय महाराजांनी, घालीन लोटांगण. बघा आता पुढचं आपण नंतर सोडवू. याच्यामध्ये घालीन लोटांगण, घालायचं म्हटले, काय घालायचं, लोटांगण घालायचे. लोटांगण म्हणजे काय, आपल्याकडे लोटांगण म्हणजे काय, कुठे वापरला जातो हा शब्द, तुम्ही लोटांगण घालता माऊलांनो, लोटांगण घालता की नाही, कुठे घालता, देवी पुढे, देवा पुढे, गणपती बाप्पाकडे जाऊन लोटांगण घालता. लोटांगण म्हणजे आपल्याकडे दंडवत प्रणाम याला म्हटलं जातं. दंडवत म्हणजे काय आहे, दंड म्हणजे काठी, काठी सारखं पडायचं म्हणजे दंडवत प्रणाम. साष्टांग दंडवत ज्याला म्हणतो ना, दंडवत दोन प्रकारचे असतात, एक पंचांग दंडवत आणि एक साष्टांग दंडवत. पंचांगामध्ये 5 अंग टेकले जातात आणि अष्टांगामध्ये 8, म्हणजे सगळं शरीर देवापुढे पूर्ण काठीप्रमाणे वाहिलं जातं. अशा प्रकारे देवासमोर दंडवत घालणं म्हणजे लोटांगण घालणं आहे. मग अशा प्रकारे लोटांगण घातलं का नामदेवरायांनी, आणि तेच आपल्याला करायचं आहे का, हे अगदी सहज आणि सरळ झालं महाराज. बाह्यांगाने हे होऊ शकतं, कारण जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता ना, तेव्हा गुरूंच्याकडे गेल्यावर काय करायचं याचं शास्त्राने विधान केलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. संत महापुरुष नंतर उपदेश करतील, पहिलं तुम्हाला करायचंय. काय करायचं म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन, त्या विधानाचं पालन करायचं. तो कोणतं विधान म्हणतात, तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. शास्त्र सांगते की तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर काय करा, गुरूंच्याकडे जा. गुरुशिवाय ज्ञान होऊ शकत, गुरुविण हा अनुभव कैसा. गुरुशिवाय आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. आणि अगदी अर्धाच तास बाकी, त्याच्यामुळे आता प्रमाण नाही दिलं तरी बरं होईल, कारण अभंग अजूनही सोडवायचा बाकी आणि तुम्ही म्हणणार मग वेळ जास्त झाली, असं व्हायला. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्याकडे गेल्यानंतर, गुरुकडे गेल्यानंतर काय करायचं, तद्विधी ज्ञान मिळवायचं असेल तर गुरुकडे जा. आणि कसं जा, मोकळ्या हाताने जायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का कायम, देवाच्या कडे, गुरुकडे मोकळ्या हाताने कधी जायचं नाही, काहीतरी सोबत घेऊन जायचं. बरं काय सोबत न्यायचं, शास्त्र सांगते समित पाणी. पाणी म्हणजे दोन्ही हात, हातामध्ये समिधा घेऊन जा. समिधा म्हणजे वळलेली लाकडं जी यज्ञकुंडात स्वाहा स्वाहा म्हणून टाकली जातं. आपल्या लोकांना फार फोडून सांगावं लागतं, हे समिधा म्हणजे काय बोलले महाराज, कळायचं नाही त्याच्याकरता. विठ्ठल विठ्ठल. बघा, समिधा म्हणजे आपल्या जीवनाला निरस करायचं, विषयी विसर पडला निशेष. या विषयांच्या प्रती असा विसर पडला पाहिजे की अजिबात उरलेला नाही, शेष नाही. पूर्ण जीवनाला निरस करायचं विषयांच्या मधून.
आणि मग गुरूंच्याकडे जायचं. आणि जसं समिध्याला अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते जळून जातं, त्याची राख होते, त्याचप्रमाणे सांगितलंय की गुरूंच्या घरी गेल्यावर त्यांच्या अग्नीमध्ये कुठल्या ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपल्याला आहुती टाकली जाते आपली स्वतःची, आणि त्यात आपल्या सगळ्या कर्माला दग्ध केलं जातं. सगळं जीवन, सगळी कर्म दग्ध होऊन जातात. जसं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, जसं आम्हाला कोणत्याही प्रकारचं आता विकार चिटकत नाही, जवळ येत नाही, कारण आम्ही अग्निरूप झालो. ज्ञान अग्नी आहेच अशी की त्याच्या एक रूप झालं की मग काय होतं, मग एक रूप अग्नी सोबत झालं, ज्ञान अग्नीमध्ये एक रूप झालं की सगळ्या दुःखाची निवृत्ती होऊन जाते. म्हणून महाराज सांगतायत की मी गुरूंच्याकडे गेल्यावर लोटांगण घालील, म्हणजे मी भगवान परमात्म्याकडे गेलो की मी लोटांगण घालील. आणि महाराज जसं तद्विधी प्रणिपात, प्रणिपात म्हटलेलं आहे. प्रणिपात आणि लोटांगण याच्यामध्ये काहीच फरक नाही. प्रणिपात शब्दाचा अर्थ पहा, प्रकृष्ट रूपेण नीचैहि पतनं नाम प्रणिपात. बघा, नमस्कार या शब्दामध्ये किंवा नमन, प्रणाम या शब्दामध्ये नम धातू लागलेला आहे. नमन वंदनाच्या अर्थामध्ये लागलेलं आहे, पण इथे प्रणिपात शब्दामध्ये पत धातू लागलाय. पत म्हणजे पडणे. कसं पडायचंय म्हणतात, प्रकृष्ट रूपेण म्हणजे पूर्णपणे, एकदम पूर्णपणे खाली पडायचंय, भगवंताच्या समोर त्याच्या चरणावरती पडायचंय. आणि कसं म्हणतात, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अवयव कोणता आहे? आपण म्हणतो काय, डोक्याचा भाग आहे की नाही, डोक्याला माणूस फारच जपतो. डोकं जे आहे ना, या शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अवयव आहे, आणि पाय कनिष्ठ अवयव आहे. तर शास्त्र सांगते आपलं डोकं चालवायचं बंद आणि भगवंताचं डोकं चालवायला सुरू करायचं. देवाच्या हातामध्ये आपलं जीवनाचं सर्वस्व समर्पित करायचंय. म्हणजे आपल्या सगळ्यात श्रेष्ठ अवयवाला भगवंताच्या चरणावरती वाहायचं आहे. सगळ्याला समर्पण करण्याची ही सगळ्यात मोठी देवानं शास्त्राने सांगितलेली आपल्याला युक्ती आहे की प्रणिपात करा. प्रकृष्ट रूपेण नीचैहि पतनम नाम प्रणिपात. बरं महाराज, नुसतं प्रणिपात करून चालत नाही, कारण की असे खूप लोक बघितले, संत मंडळींनी बघितले आणि आम्ही पण बघतो की असे खूप लोक आहेत, ओ धडाधड प्रणाम करतात, तो आले की पटकच घेतात, एकदम अहो बसा बसा, एवढे नका वाकू आम्ही म्हणतो. पण हेच लोक काय करतात माहित आहे, अत्यंत कुरघोडी, ज्याला म्हणतोय शास्त्रीय शब्द वापरला तर, इथे प्रणाम करतील आणि तिकडे पाठीमागे जाऊन आपल्याच विषयी अत्यंत कुरघोडी करत राहतील. अशा प्रकारचं आचरण करणारे लोक जगात सापडतात. म्हणून प्रणाम बाह्यंगाने असू शकतं. म्हणून तद्विधी प्रणिपातेन, नुसतं प्रणिपात नाही, मला सेवा सुद्धा केली पाहिजे. सेवा एक वेळेला बाह्यंगाने असू शकते, परंतु सेवा जर निरंतर करत राहिलो तर त्या सेवेचं फळ असं आहे की एक दिवस मन निष्काम बनून जातं. त्याच्याकरता ही सेवा जर करायची असेल तर त्यामध्ये अजून एक गोष्ट लावून दिली देवानं. म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम. बाबा, तुम्ही नमस्कार करताना साधू संताला, प्रणाम करताना देवाला नमस्कार करता, जाऊन देवाची सेवा करता, त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट अजून त्यामध्ये काय करा, भरा. काय भरायचंय म्हणतात, श्रद्धायुक्त. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही, प्रेमाने करायचं, निष्ठापूर्वक करायचं. दररोज देवाची पूजा करतो, पण नुसती करायची म्हणून करायची नाही. घरच्यांनी सांगितलं आणि गळ्यात अडकवली म्हणून करायची नाही. बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं बघा, अनेक ठिकाणी पाहिलं जातं. जसं मारुती मंदिराचा सप्ताह आहे आणि विणेकरी असतात ना, सगळ्यात मोठी कंटाळवाणी गोष्ट जर सप्ताहामध्ये काही वाटत असेल ना, तो अखंड पहारा करायचा. अत्यंत विचित्रपणा, ज्याचा पहारा आहे तो लवकर येणार नाही, आणि मग ज्याच्या गळ्यात विणा आहे तो काय करतो, तो डायरेक्ट ज्याचा पहारा आहे तो आलाच नाही, मग काय करायचं, तो विचार करतो, कंटाळून जातो. आता तो सात्विक वृत्तीचा माणूस असेल तर त्याला मनात आनंद वाटेल, चला देवाने माझ्याकडून थोडी जास्त सेवा करून घेतली. जर तो नामचिंतन करत असेल तर, नाहीतर तो काय करेल, ते हनुमंतराय उभा आहे ना, घे मारुती, तुझा सप्ताह, तुझा विना, तुझ्या जय सियाराम, मी चाललो माझ्या घरी.
ही कंटाळवाणी सेवा काही कामाची नाही महाराज. जर युद्ध जिंकायचं असेल ना तर उत्स्फूर्त होऊन माणूस घोड्यावर बसला पाहिजे, नाही तर बळच घोड्यावर बसवायचं, जा युद्ध कर, तलवार हातात द्यायची, जा युद्ध कर. मग काय तो विजय मिळवून आणणार आहे का? तर समजायचं हा नक्की शहीद होऊन येईल, हा काय माघारी येत. त्याच्यामुळे माणसाच्या मनामध्ये स्वाभाविक स्फूर्ती पाहिजे आणि ती स्फूर्ती सेवेमध्ये तत्पर असणाऱ्या व्यक्तीच्या अंगातच फक्त असते. सेवे करायला आराम नाही महाराज. भगवान परमात्म्याचं कार्य करतात. हनुमानजी महाराज म्हणतात राम काज किन्हे बिनो मोही कहा विश्राम. अरे देवाचं काम केल्याशिवाय मला आराम कुठे आहे? तर आराम नसतो सेवकाच्या जीवाला. जसं बघा लक्ष्मण महाराज 14 वर्षे अखंड जागले, उभे आहेत, देवाची सेवा करतात. आराम आहे का त्यांना? देव आराम करतात, पण भक्तांना आराम नाही, सेवकाला आराम नाही. म्हणून देवा मी तुझा असा सेवक होईल, नुसतंच लोटांगण घालणार नाही, तुझ्या समोर येऊन डोकं टेकवणार नाही, माथा आपटणार नाही. काय करेल तर घालेन लोटांगण, पुढे वंदीन चरण, तुझी चरण वंदना करेल. आणि कशी चरण वंदना? या चरणाची महिमा जाणून त्याची चरण वंदना करेल. नुसतं जायचं देवाच्या पायावरती डोकं ठेवायचं. अहो पण त्या पायावर तुम्ही का डोकं ठेवता? ते पायामध्ये असं काय सामर्थ्य आहे याचं सुद्धा कधी विचार केला पाहिजे. देवाच्या पायात काय बरं सामर्थ्य आहे? काय केलं देवानं? तर म्हणतात की हे चरण जे आहेत ना, या चरण शब्दाचा अर्थ पाहू. चर धातू आहे. चर म्हणजे भ्रमण करणं, विचरण करणं. तर संत महापुरुषांनी म्हणा किंवा देवाने म्हणा, त्यांनी काय केलं? चरण चिन्ह त्या रस्त्यावरती अंकित केले. संतांची फार मोठी कृपा आहे महाराज. बघा ते ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यानं त्यांनी काहीतरी चिन्ह ठेवलं. मार्ग दावनी गेले, ते दयानिधी आहेत, दयेचा सागर आहेत. मग त्यांनी काय केलं? ज्या रस्त्यानं ते स्वतः गेले त्या रस्त्याने एक एक ठिकाणी चिन्ह बनवून ठेवले. जसं आम्ही नर्मदा परिक्रमा केली तर त्यामध्ये जसं शूलपाणी झाडी पार केली ना, त्यामध्ये एवढे विचित्र रस्ते, रस्ताच नाही, अगदी पाऊलवाट कुठेतरी ती पुसट, कुठेतरी नाहीच. मग अशा ठिकाणी रस्ता पूर्ण दिसतच नाही, लांब लांब माणूस नाही. पण तिथे संत महापुरुषांची कृपा पहा. काय केलं? एक मोठा दगड आणून मांडला, त्याच्यावरती भगव्या रंगाने काय केलं? चिन्ह बनवलं, एक बाण दाखवून दिला की अरे हाच रस्ता आहे परिक्रमेचा. शेजारी नर्मदा लिहिलं. थोड्या वेळानंतर पुढे गेलं की परत एक दगडावर चिन्ह. म्हणजे संत महापुरुषांनी असे चिन्ह पदांकित त्या ठिकाणी केलेले आहे. तेच संतांनी आपल्या जीवनाकरता केलंय की बाबा तू रस्ता भटकू नको. जीवनामध्ये आलायस, प्रवास करतोयस, कारण प्रवास करणारा माणूसच रस्ता भटकतो. कारण घरी बसणाऱ्याचा रस्ता भटकला असं होऊ शकतं का? तो घरीच बसलेला आहे. जसं आलो जरी ना बरं, निवांत निघायचं बरं का, फार जास्त काळजी नाही घ्यायची, कारण काळजी घेणारा आहे तो, त्याचा स्वभाव आहे तो. योगक्षेमं वहाम्यहम आला की तो आपल्याला अत्यंत प्रेमाने चालवत असतो. आपण चालत राहायचं निमूटपणे, डोळे झाकून. संत महापुरुषांनी मार्ग दाखवलेल्या चिन्हाला पाहून पाहून चालत राहायचं. फार सांभाळायचं नाही. म्हणतात ना कि जो घर से बाहर निकलते हैं, जो आते हैं लेकिन रुक रुक के बड़े संभल के चलते हैं, तो ऐसे लोग घर से बाहर ही क्यों निकलते हैं? एवढं घाबरताय तर घराच्या बाहेर कशाला येताय? परमार्थामध्ये उतरल्यानंतर घाबरायचं नाही, कारण की निर्भय करण्याचं काम परमार्थाचं आहे. इथे येऊन जर भीती वाटली तर मग काही कामाचं नाही. आणि शास्त्र सांगतं वैराग्यमेव अभयम, सर्वस्वाचा त्याग ही तुम्हाला भीती मुक्त करू शकतो, भयमुक्त. कारण बघा ज्यांच्याकडे फार जास्त पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सोनं नाणं घरामध्ये ठेवलेलं आहे कुठेतरी कोंडून दवडून, तर काय होतं? त्या माणसाला रात्रभर झोप येत, मध्ये 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 जाग त्याला येतच राहते. आपण आम्ही जागसूत झोपतो का बरं? जागसूत झोपायचं काय कारण आहे? झोपा ना निवांत. अहो तुम्ही विचार करा, ते फुटपाथवरती भिकारी लोक झोपतात ना, अहो रात्रभर घोरतात. कोणी येऊ द्या, भीती का? भीती नाही, कारण त्यांच्याकडे लुटून नेण्याकरता काहीच नसतं. सर्वस्वाचा त्याग करणारा संत महापुरुष, त्यांच्या जीवनातही लुटून नेण्याजोगं काही नसतं. लुटायचं असेल ना नाही, हरिनाम लुटा, आणि हरिनाम जेवढं लुटणार तेवढं ते वाढत जातं. संपत नाही असं धन आहे. मग अशा प्रकारे देवा मी तुझी सेवा करे, घालीन लोटांगण, लोटांगण घालीन, त्या चरणाप्रती मी सेवा करेल.
की तुझे श्रीचरण जे आहेत, ज्यांनी श्रीचरण अंकित केले त्या चरणाचा माग घेत 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 मी त्याच्यावरती निरंतर चालत राहील, ही तुझी वास्तविक चरण सेवा आहे. नुसतं देवासमोर जाऊन त्याच्या पायाला डोकं टेकवणं एवढी देवाची चरण सेवा नव्हे. त्या ठिकाणी संतांनी सांगितलेल्या मार्गावरती निरंतर चालत राहणं ही वास्तविक चरण सेवा आहे. म्हणून घालीन लोटांगण वंदीन चरण, देवा तुझ्या श्री चरणाचं मी वंदन करेल. आणि या चरणाचं अद्भुत सामर्थ्य आहे बघा. या चरणाच्या बळावरती भले भले तरुण गेले महाराज. याच चरणाचं चिंतन केलेलं आहे संत महापुरुषांनी, सगळे एकानंतर एक तारून गेले. जसं तुम्ही रामायण ग्रंथामध्ये बघा, भागवत ग्रंथामध्ये बघा, ज्यांनी देवाच्या भक्ताचे चरण पकडले ते सगळे तारून गेले, सगळेच्या सगळे तारून गेले. त्यातली एक दृष्टांत जर सांगायचं म्हटला तर ते गजेंद्राचं आहे. जसं बघा, त्रिकुट पर्वतावरती एका सरोवरामध्ये गजेंद्र आपल्या भाऊबंधांना घेऊन त्या सरोवरामध्ये जलक्रीडा करतो, नाचतोय. आणि जलक्रीडा करत असताना त्या पाण्यामध्ये असलेली एक मगर आली आणि त्या मगरानं गजेंद्राच्या पायाला पकडलं. असं पकडलं की आता ती काही सोडत नाही. अनेक प्रयत्न केले, सगळे भाऊबंद आले, गजेंद्राची ताकदही संपली. आता काय करावं, डोकं चालायचं एकदम बंद. आता काय करायचं, कोण मला वाचवेल, माझा उद्धार होईल का, कायमी उद्धार पावेल, काय कृपा करील. अरे कोण कृपा करतोय, नारायण. आता नारायणाची आठवण आली. गजेंद्रानं देवाची आठवण केली आणि भगवान परमात्मा त्याच बरोबर धावत निघाले. गरुडावरती बसले आणि धावून धावून येत आहेत. गरुडाला म्हणतात, अरे बाबा थोडा वेग वाढव ना, थोडा स्पीड वाढव, रस्ता मोकळाच. गरुड महाराज म्हणतात, महाराज याच्यापेक्षा जास्त स्पीड नाही माझा, एवढंच शेवटचं आहे. भगवान परमात्मा गरुडावरून खाली उतरले आणि आता आपल्या वेगाने चालू लागले. अंतर्धान होणारे, साक्षात प्रगट होणारे श्री हरिनारायण आकाश मार्गाने अवतीर्ण झाले. गजेंद्राच्या सोंडेला पकडलं आणि वर काढलं. जसं गजेंद्र बाहेर आला त्याचबरोबर खाली ज्या मगरीनं गजेंद्राच्या पायाला पकडलं होतं ती सुद्धा बाहेर आली. मगर काही गजेंद्राच्या पायाला सोडायला तयार नाही. भगवंताने बघितलं की ही काही सोडत नाही, आता याचाही उद्धार करावा. देवानं चक्र सोडलं आणि मगरीचे दोन भाग केले. मगरीला त्या ठिकाणी मारलं, मगर पडली, अत्यंत धराशायी झाली, मगर मरून गेली. पण गजेंद्राचे पाय तिने सोडले नाही. इकडे भगवान श्रीहरी गजेंद्राला घेऊन वैकुंठाला गेले. देवी लक्ष्मी बसलेली आहे. लक्ष्मीला म्हटले, तुझ्या शेजारी हा कोण आहे, कारण मी नारायण तिकडे गजेंद्राकडे गेलो होतो आणि माझ्याच सारखा इथे आणखी एक माणूस उभा आहे. हा आहे कोण, याच्या हातात शंख चक्र गदा पद्मय पिवळं पितांबरे वनमाला आहे, कौस्तुभमणी आहे, सुंदर रूप आहे. असा हा आहे कोण, कारण मी तर वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा कोण आहे. लक्ष्मी माता म्हणते की देवा आठवा, मी आता काय पराक्रम करून आले. म्हणे मगरीला मारलं ना तुम्ही, त्या मगरीला तुम्ही सारूप्य मुक्ती दिली महाराज. ती मगर बघा गजेंद्राच्याही अगोदर मोक्षाला पोहोचली आणि तुमच्याही अगोदर वैकुंठाला येऊन हजर झाली. तीच मगर सारूप्यामध्ये तुमच्याच रूपात इथे समोर उभी आहे. बघा मगरीचं काय पुण्य होतं बरं, सारूप्य मुक्ती मिळाली. काय पुण्य केलं तिने असं. गजेंद्रालाही असा मोक्ष मिळाला नाही जो मोक्ष मगरीला मिळाला. त्याचं कारण असं आहे, त्या मगरीनं गजेंद्राचे म्हणजेच देवाच्या भक्ताचे पाय पकडले. देवाचे पाय नंतर पकडा, पहिले देवाच्या भक्ताचे पाय पकडा. भक्ताचे पाय पकडले तर भगवान परमात्मा फार खुश होतो की आहा माझ्या भक्ताची सेवा करतोय. कारण भगवान परमात्मा स्वतः भक्ताची सेवा करण्यामध्ये तत्पर आहे. श्रीखंड्याच्या रूपामध्ये पैठण निवासी एकनाथ महाराजांच्या घरी येऊन सेवा केली. मेळोबरायांची, तुकोबरायांची, जनाबाईची, नामदेवरायांची, सगळ्या लोकांची भक्तांची भगवान परमात्म्याने येऊन सेवा केली. मग ज्यांची सेवा भगवान परमात्मा करतो त्या संतांची सेवा जर आपण सर्वांनी केली तर देव आपल्यावर खुश नाही होणार का हो. म्हणून संतांची सेवा करा, संत महापुरुषांची सेवा करा, तत्काळ मोक्ष मिळेल. देवाची द्वारी उभा क्षणभरी
क्षणभर उभा कुठे राहायचंय? संत महापुरुषांच्या समोर, म्हणजे संतांची सेवा करायची. परमात्मा सगळ्याच्या सगळ्या मोक्ष, सगळी मुक्ती तुम्हाला तत्काळ देऊन टाकतील. ही त्याच्या चरणाची त्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य आहे, चरणाचं सामर्थ्य. चरण पकडले तर काहीही होऊ शकतं. अनेक संत महापुरुषांची उदाहरणे, अनेक रामायण महाभारतामध्ये, गीतेमध्ये अनेक उदाहरणं आहेत. आणि अशा प्रकारे चरणाच्या या महिमेवरती संपूर्ण संसाराला पवित्र करणारी ती भगवती गंगाही अवतीर्ण होते. त्रिभुवन पावनी म्हटलंय ना, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. ती भगवती गंगा स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ तीनही लोकाला पवित्र करते. ती गंगा देवाच्या चरणामध्ये राहते. म्हणजे बघा, देवाच्या चरणाचं काय सामर्थ्य आहे. म्हणून वंदीन चरण. महाराज ठीक आहे, बाकीचं काय करणार तुम्ही? बाकीचं शरीर पण दिलंय ना तुम्हाला, डोळे दिले, कान दिले, तोंड दिले, बाकी शरीर पण देवानं तुम्हाला सुंदर दिलेलं आहे. याचा तुम्ही कुठे उपयोग करणार? तेव्हा सांगतायत मी डोळ्याचा उपयोग असा करेल. कसा? काय सांगितले? डोळ्यानं पाहीन रूप तुझे. देवा, मी माझ्या डोळ्याद्वारे तुझं रूप पाहेल. प्रश्न असा येतो, महाराज तुम्ही म्हणतायत रूप पाहायचं, रूप तर डोळ्यानेच पाहिलं जातं, मग तुम्ही डोळा शब्द त्या ठिकाणी कशाला बरं वापरला? आम्ही काही कानाने रूप पाहत नाही, आम्ही काही नाकाने रूप पाहत नाही. आपण पाहतो कशाने? कशाने पाहता तुम्ही? हा, आव्हाड्याचे लोक कशाने पाहता? डोळ्यानेच ना. कानाने पाहताय? मावशानो, कानाने पाहता तुम्ही? डोळ्यानेच पाहताय. मग इथे डोळा शब्द वापरायची काय गरज? डोळ्याने पाहिन रूप तुझे. आम्ही कुठं म्हणलो होतो कानाने पाहता तुम्ही? तरीही डोळा शब्द वापरला. त्याचं कारण असं आहे महाराज, हा डोळा जो आहे ना, हा इंद्रिय अत्यंत चमत्कारी आहे. डोळ्याने विषय वासना दिसतात आणि विषय दिसले की ते विषय सगळ्यात पहिले डोळ्या वाटेच मनापर्यंत त्याच्या बातम्या पोहोचतात आणि त्यानंतर पुढे कुठेतरी आपल्याला बाकी इंद्रियांना चाहूल लागते. सगळ्यात अधिक आपल्याला विषयांप्रती आकर्षित करणारा, आपल्या मनाला चंचल बनवणारा जर कोणता इंद्रिय असेल तर तो म्हणजे डोळा आहे. या डोळ्या वाटेच आपली सगळी बर्बादी सुरू होते. म्हणून शास्त्र सांगते की डोळ्याला अशा ठिकाणी लावा की बाकीचे इंद्रिय आपोआप त्याच्या मागे येत राहतील. म्हणून या डोळ्याला चांगल्या ठिकाणी लावा. म्हणून पहिलं डोळ्याचं उदाहरण घेतलं आणि म्हणता, डोळ्याने पाहीन रूप तुझे, तसं सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. डोळ्यामध्येच देवाची मूर्ती जडवून ठेवा, कारण हे डोळे अत्यंत भयानक आहे. काहीही पाहतात आणि त्या संस्कारांना जडवून अंतःकरणामध्ये विषय वासनांना प्रगट करतात. तसं व्हायला नको. म्हणून या डोळ्याद्वारे शास्त्र चिंतन व्हावं, भगवत चिंतन व्हावं. म्हणून देवा, मी डोळ्याद्वारे तुलाच बघेल. मग रूप बघायचं आहे. रूप पाहून काय होतं बरं? रूप पाहता लोचनी, मला आनंद मिळाला. अरे बुद्धी, अरे साजणी, रूप पाहता लोचनी. जसं डोळ्याने तुझं रूप बघितलं, पांडुरंगाला मी बघितलं, मला अपार सुख मिळालं. तुम्ही बसलेल्यांपैकी कुणी कुणी पांडुरंगाचं दर्शन घेतले पंढरपुरामध्ये? कुणी कुणी घेतलं? पंढरपूरला जाऊन बरं का, सर्वांनी घेतलं, असे एकही माणूस नाही इथे. आणि जर सापडलाच
तर मग आता मात्र घ्यावंच लागेल दर्शन. कारण आता ऐकलं ना तुम्ही, जसं बघितलं देवाला हरवलं सगळं. तुम्ही बघा, विचार करा, जेव्हा पांडुरंगाला समोर पाहत होता तेव्हा डोक्यात काय शिजत होतं? काय होतं का? विषय नाही, वस्तू नाही, घर नाही, पत्नी नाही, पुत्र नाही, वावर नाही, पुत्र मांजर काही अजिबात नाही. का? कारण की त्याच्या रूपामध्ये ते सामर्थ्य आहे की सगळ्या जगाला विसर पाडेल, सगळ्या जगाला भुलवून टाकेल आपल्यामध्ये. त्याच्या रूपात हे सामर्थ्य आहे. रूप सावळे सुकुमार काली कुंडल परागार, काली कुंडल परागार, मकरागार, रूप सावळे सुकुमार आहे, कानामध्ये कुंडल घातली, एवढं गोड रूप आहे. जसं त्याला बघितलं की काय होतं, अंतःकरण पूर्णपणे त्याच्या प्रती समर्पित होऊन जातं. सगळं काही तत्काळ तत्क्षणी देवाप्रती वाहून टाकावंसं वाटतं. म्हणून हे देवा, की माझ्या डोळ्याने मी काय बघेल, डोळ्याने पाहिन रूप तुझे, एवढं गोड रूप आणखी जगात पाहायला मिळत नाही. जसं एकदा त्याला बघितलं की तुझं पाहता सामोरी दृष्टी, जसं तुला बघितलं आता दुसरं जग पाहायची जणी दृष्टी लागो तुझे सगुणपण, असं सगुण रूप आहे तुझं की एकदा दृष्टीस लागलं की आता मात्र दुसरं पाहायची इच्छा होत नाही. तुझ्या दर्शनामध्ये तो आनंद आहे, तुझ्या भजनामध्ये, तुझ्या चिंतनामध्ये तो आनंद आहे. कारण तद्विस्मरणे परम व्याकुलतेती यथा व्रज गोपिकानाम, अशी भक्तीची पराकाष्ठा मनामध्ये अवतीर्ण होते. जसं एकदा त्याला बघितलं की आता जग दिसत नाही, जिथे तिथे आता केवळ तोच दिसतो. जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे केवळ तोच दिसतो. म्हणून देवा, कानडा विठ्ठलू करणा, कानडा विठ्ठलू करनाट, येणे मजलावी त्याच्याकडे पहा काय, पाया पडू गेले तव पाऊल चिना दिसे, पाया पडू गेले तव पाऊल चिना दिसे, उभाची स्वयंभू असे समोर के पाठी मोरा न कळे, समोर के पाठी मोरा न कळे, टकची पडिले कैसे, कानडा विठ्ठलू करनाट, कानडा विठ्ठलू करनाट, येणे मजलावी यला जसं त्याला बघितलं वेध लागला, मला वेध आवड लागली त्याची. आता मी वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. पुढे बस संत महापुरुषांच्या जवळ गेलो आणि त्या परमात्म्याला बघितलं. जसं त्याचं दर्शन मला झालं, कारण दर्शन होणे दोन प्रकारचं आहे. दर्शन म्हणजे नुसतं डोळ्याने पाहणं नाही, तर डोळ्याने पाहून अंतरंगामध्ये असणाऱ्याला तदाकार करून आतमध्ये अपरोक्ष त्याचा अनुभव घेणं, याला वास्तविक दर्शन म्हणतात. ही अपरोक्ष अनुभूती आहे. आणि मग काय होतं महाराज, आता डोळ्याने पाहायची गरज, आता डोळे बंद करा, डोळे मिटून टाका. कारण डोळ्याने जे बघितलं आता जग परत दिसू नये, याच डोळ्याने परत जग दिसू नये म्हणून डोळे मी बंद केले आणि अंतर्मुख वृत्तीने ज्या रूपाला बघितलं होतं त्याला अंतःकरणामध्ये साठवून ठेवलं. साठविला हरी कुठे, हृदयामध्ये, हृदयबंदी खाना केला. आता विठ्ठल, त्या विठ्ठलाला आत कोंडून टाकलं. अशा प्रकारे त्याला आता मी निरंतर पाहतो. कोणत्या डोळ्याने? आतमधल्या डोळ्याने, बरं का.
डोळ्याने पाहीन रूप. तुझे आता आतल्या डोळ्याने अंतर्मुख वृत्तीने मी तुझं निरंतर दर्शन घेत आहे. विठोबा रखुमा अशा प्रकारे जसं आता मी त्याला बघितलं, जग उरलेलं नाही. मग आता महाराज तुमचं सगळं काही झालं, आम्हाला कळालं नेमकं तुम्ही काय करणार हे आम्हाला कळालं. पण याच्यानंतर आता तुमची स्थिती काय असेल बघा. आता 2च चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये त्यांनी कृती केली आणि यानंतर ते आपल्याला त्यांचा अनुभव म्हणजे फळ सांगतील की मी हे केलं आणि त्याच्यानंतर काय झालं. कारण माणसं कशी आहेत ना, फळ पाहिल्याशिवाय त्याच्याकडे पळत नाही. जिकडे फळ तिकडे सगळ्यांची पळ. म्हणून नुसतंच पळू नका, तर पळण्याच्या मागे फळ सुद्धा आहे. ते बघा अभंगाच्या शेवटचं. सांगतायत की बघा पहिल्या चरणामध्ये मी काय केलं. बघा पहिलं चरण म्हणजे काय. पहिल्यांदा मी काय केलं. सगळ्यात पहिल्यांदा गेलो आणि देवाला नमस्कार केला. घालीन लोटांगड वंदीन चरण. पुढे डोळ्यानं त्याच्या रूपाला बघितलं. आता यापुढे काय घडलं महाराज तुमच्या सोबत. ते म्हणतात की भगवंताला ते फार आवडलं बरं का. देवाची सेवा केली, त्याला डोळ्याने बघितलं आणि त्याच्यावर प्रेम करून त्याच्यावर भक्ती करून माझा भाव समर्पित केला आणि ते त्याला एवढं आवडलं की तो उठला आणि उठून काय केलं, त्याने मला आलिंगन दिलं. मग जसं त्याने आलिंगन दिलं म्हणून मी पण दिलं. याचा अर्थ असा होतो बरं का, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन. आलिंगन म्हणजे काय, आलिंगन एकतर्फी नसतं. शास्त्र सांगते की आलिंगन त्याला म्हणायचं जे दोन्हीकडून आहे. बघा नामदेवरायांनी देवाला आलिंगन फक्त केलं नाही, देवाने सुद्धा नामदेवरायांना आलिंगन केलंय. बघा केवढा आनंद आहे याच्यामध्ये. की आपण देवाला धरून ठेवणं ही काय फार मोठी गोष्ट नाहीये, पण देवाने सुद्धा आपल्याला धरणं, देवानेही प्रेमानं मिठी देणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि हे वास्तविक आलिंगन आहे. जगामध्ये अनेक आलिंगन असतात, जसे औपचारिक आलिंगन आहे, जसं वासनायुक्त आलिंगन आहे, परंतु यामध्ये ना कुठली औपचारिकता आहे नाही वासना आहे. भगवंताच्या प्रती अपार प्रेम आहे, त्याच्या ठिकाणी तद्रूप होऊन जाण्याची स्वतःची इच्छा आहे. भक्त देवाला आपलं सगळं देऊन टाकतो, म्हणून देव सुद्धा आपल्या भक्ताला स्वतःलाच देऊन टाकतो. की देवा, बघा नामदेवराय सांगतात की देवा मी तुझा. भगवान पांडुरंग म्हणतात नामदेवा अरे मी पण तुझाच, मी कोणाचा आणखी. कारण जसं तू मला समर्पित केलं
त्याच प्रकारे मी तुझं भजन करतो. भगवान गीतेमध्ये सांगतात अनेक प्रकारचं त्या ठिकाणी प्रमाणे महाराज. मग अशा प्रकारे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, अशा प्रकारे देवाप्रती मी आनंदाने त्याचं पूजन करेल. महाराज एवढं सगळं झाल्यानंतर परत पूजा कुठे शिल्लक राहिली आहे? सगळं झालं ना, आता पूजा शेवटी असते का? ते म्हणतात तसं नाही. ते बघा, प्रेमाने पूजा करायची आहे ती कशी? ही ज्ञानोत्तर मुक्ती आहे. एकदा भगवंताची भेट झाली म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. याच्यानंतर तर खरी परीक्षा आहे. बघा, एकदा देवाचं दर्शन झालं की तो देव अंतर्धान झालेला आहे आता, पण निरंतर त्याचं भजन करणं हे माझं कर्तव्य आहे. उरलेल्या जीवनात करायचं काय? मग शरीर आहे ना, म्हणून म्हणतात जर पाय आहे तर पायाने देवाची वारी करेल, हात आहे तर हाताने देवाची सेवा करेल, त्याच्या भजनात टाळी वाजवेल, डोळे आहेत तर त्याचं रूप पाहेल, कान आहे तर त्याची कथा ऐकेल, तोंड आहे तर त्याचे गुण गाईल. अशा प्रकारे माझ्या सगळ्या शरीराची सार्थकता केवळ भगवंताच्या सेवेमध्ये मी करून टाकेल. म्हणून प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, आणि पुढे काय म्हटलंय? भावे ओवाळीन म्हणे नाम. ओवाळून टाकायचे. काय ओवाळून टाकायचे? भावे ओवाळीन. अहो महाराज, आपण आरती ओवाळतो ना देवाची, बरोबर आहे? आरती ओवाळतो, किंवा समजा कोणी पाहुणा घरी आला किंवा लहान लेकरू वगैरे आलं, काय करतात? ते तुकडा ओवाळून टाकतात ना, बरोबर आहे? पाण्याचा तांब्या आणि तुकडा. इकडे आहे की नाही पद्धत? कारण आमच्यावरही काही काही लोकांनी केलं तसं. मग मी विचारलं हे काय? तर ते म्हणे नाही, नजर लागू नये कुत्र्याची, मांजराची, काय कोणाकोणाची, भूताची, येड्याची. मग अशा प्रकारे त्या सगळ्याला वाचवण्याकरता मग ते ओवाळून टाकायचं, आणि ओवाळून ते दूर नेऊन टाकतात. इथे ते म्हटलेले नामदेवराय काय म्हणतात की भावे ओवाळीन म्हणे नामा. अहो नामदेवराय, तुम्ही काय म्हटले? भावे ओवाळीन म्हटले की भावाने तू ओवाळशील, पण नेमकं काय ओवाळणार आहे ते तर सांगा ना. इथे आरती ओवाळायचं नाही चाललंय महाराज, इथे बाकी काही ओवाळायचं नाहीये. कारण काहीही देवाला जर ओवाळलं तर ते कमी पडतंय. म्हणून नामदेवरायांचं सांगणं आहे की देवा, मी तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकेल, माझ्या जीवाला ओवाळून टाकेल. ही तुझी वास्तविक सेवा आहे, ही तुझी खरी ओवाळणी आहे, नाही तर काही उपयोग नाहीये त्याचा. म्हणून माझ्या जीवालाच तुझ्यावर ओवाळून टाकेल, एवढा गोड आहेस तू, असं म्हणतात ना. हे जीव ओवाळून टाकावा त्याच्यावरून, एवढा छान आहे. नामदेवराय ते सांगतात की बघा, भगवंताच्या प्रतिभावपूर्वक मी स्वतःच्या जीवनाला समर्पित करून टाकील. अशा प्रकारे समर्पण बुद्धी संत महापुरुषांनी आपल्याला शिकवलेली आहे की अशा प्रकारे संतांच्या माध्यमातून भगवंताच्या प्रती समर्पण त्या ठिकाणी करा, आणि शेवटी दुःख निवृत्त करून सुखी व्हा. सुखी जीवनाचं एक छोटस रहस्य काय आहे? घालीन लोटांगण वंदीन चरण. तुमच्या चालीत एकदा म्हणायचं, घालीन लोटांगण वंदीन चरण. म्हणणार कोणाकोणाला येत होते बघा आता, म्हणजे या सगळ्या लोकांना येते, मला माहित आहे, त्यांचं ऐकलं पण मी आत्ताच. तुम्हाला येतंय का? ज्यांना ज्यांना येतं मोठ्या आवाजात म्हणायचं, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिण मे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन. वा वा वा, सगळ्यांना येतं. बरेचशांचा आवाज आलाच नाही, पण काही हरकत नाही, पुढच्या वर्षीपर्यंत पाठ करा, ठीक आहे? हवं तर हाच अभंग परत घेऊ आपण, काही हरकत नाहीये. अशा प्रकारे नामदेवरायांच्या या 2 चरणाच्या अभंगावरती यथामती यथाशक्ती भगवंताच्या गुरुदेवांच्या कृपेनं या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. भगवान परमात्म्याच्या अपार कृपेनं मला अगदी बालपणापासूनच गुरुदेवांचं सानिध्य मिळालं. मी केवढी छोटी होते मलाही आठवत नाही, खूपच लहान होते, त्यामुळे एक सानिध्य जे मिळालं आणि त्याचं फळ आहे महाराज. खरंच संत महापुरुषांच्या प्रती अपार प्रेम. हे कोणतेही संत असो, फक्त माझे गुरुजी म्हणून नाही, गुरुजींनी ही शिकवण दिली, संत समस्त सकळ संत हे आपले गुरु आहेत, आणि गुरूंच्या प्रती जशी भक्ती आहे तशी सगळ्या संतांवरती असली पाहिजे. आणि आमचे गुरु वेगळे आणि तुमचे वेगळे असं काही नसतं, गुरु ते गुरु आहे. कारण अज्ञानाला निवृत्त करून ज्ञान प्रदान करणं हेच गुरुचं कर्तव्य आहे, आणि जे काम हे करतात ते गुरु आहेत. अशा प्रकारे संत महापुरुषांच्या कृपेनं या ठिकाणी बालपणापासूनच अध्ययन करण्याची संधी मिळाली, गुरुदेवांचं सानिध्य मिळालं. आणि कोळनेर गावामध्ये आश्रमामध्ये गुरुजी निरंतर वेदांताचं पाठ शिकवत असतात. मागच्या कीर्तनामध्ये गुरुजी आले होते, यावेळेला तुमचा सगळ्यांचा आग्रह होता, पण ते पाठ शिकवायला दुसरीकडे गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते काही येऊ शकले नाही.
तर अशा प्रकारे संत महापुरुषांची ही निरंतर सेवा करण्याचं फळ आहे की भगवंताच्या सेवेमध्ये जीवन वाहणं हे त्या ठिकाणी वाहण्याचा हा जी लाभ मिळालेला आहे आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या सर्वांच्या सहयोगामधून तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही सेवा त्या ठिकाणी पार झाली. तुम्हा सर्व मंडळींचा सहयोग, खूप छान गायन केलं आणि वादनही खूप अगदी मोत्यासारखं वाजवलं होतं, अगदी सुंदर. जे म्हणतात ना मृदुंग मणी का म्हणतात ते आज कळालं मला, की मण्यासारखंच वाजवलं एकदम. तुम्ही पण खूप छान सुंदर असं साथ त्या ठिकाणी दिली आणि बालगोपाळही उभेच. बघा, यांना पाहून तर आपल्याला शिकलं पाहिजे. आपल्या लेकरांनाही असं शिकवा, निदान हरिपाठ तरी, गीतेचा एखादा अध्याय 12वा 15वा 9वा काहीतरी अध्याय आला पाहिजे त्यांना. जसं माझ्यासोबत 2 विद्यार्थी आलेत. आमच्या गावामध्ये एक संस्था आहे, नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्येही अनेक बालकांना सुंदर असं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी त्या ठिकाणी कुठेतरी भगवंताची आवड लागावी येणाऱ्या पिढीला असा प्रयत्न केला पाहिजे बरं का. नाहीतर मग जेव्हा मरायच्या वेळी पाण्याचा तांब्या मिळणार नाही ना, मग तेव्हा म्हणणार काय असं कर्म मी केलं. तेव्हा म्हणू नका आम्हाला कोणी आठवून नाही दिलं. तसं नाही महाराज, तुम्ही जर आत्ता आध्यात्मिक संस्कार दिले ना तर मरायच्या वेळी नक्कीच पाणी पाजणारा जवळ असेल आणि प्रेमाने पाणी पाजेल. मरताना पाणी प्यायचं ना तुम्हाला लेकाच्या हातानं, मग त्याला चांगले वळण लावा आत्तापासून. अशा प्रकारे संत महापुरुषांच्या सेवेमध्ये घाला. अशा प्रकारे संत महापुरुषांच्या कृपेनं आज घडलेली सेवा संतांच्याच चरणावरती आणि आज या गावामध्ये असणारे स्वयंभू भगवान श्री गणेशा, ज्यांची फार मोठी आख्यायिका आहे की मोरेश्वर गणेश्वर साक्षात या ठिकाणी विराजमान आहेत. भद्र स्वरूपामध्ये भगवान परमात्मा निरंतर गावावरती कृपा करून आहेत आणि अशीच कृपा भगवान श्री गणेशांनी या गावावरच नव्हे समस्त सकल संसारावरती अशी निरंतर कृपा करावी, आपल्या भक्तीकडे वाहून घ्यावं अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या सेवेला विश्राम देते. ज्ञानेश्वर महाराज